अगदी राम लक्ष्मणाची भेट झाल्यासारखं वाटत. तुम्ही बसा ना, बसा. बाब, तुला माहित आहे आज प्रीतम सरांची बी लई मदत झाली या समद्यात. दादा, तू न्यायला आलायस ना मला? हा, आईनेच पाठवलं ना तुला इथे. तिने माफ केलं ना मला. चल आपण घरी जाऊच. नाही, मी त्यासाठी नाही आलो. थोडा वेळ लागेल, पण होईल, सगळं ठीक होईल. आईचा रागही निघून जाईल ना. किती दिवस यार अजून दादा? हा, अरे मी असं अपराधासारखं नाही उभं राहू शकत तिच्यासमोर. हो, मी समजतोय. तिची नजर आहे ना, ती असं वाटतं ना की गायब होऊन जावं रे, तिच्या समोरच उभं राहू नये. आणि याआधी तिने माझ्या किती चुका माफ केल्यात ना? केल्यात की नाही? हो ना. त्यावेळेस का रे असं? तर दादा प्लीज प्लीज काहीतरी कर आणि मला आपल्या घरी घेऊन चल प्लीज. असं अपराधासारखं नाही राहू शकत रे. असं वाटतं ना की मला तिचा मुलगा म्हणूनच नाकारते. असं नाहीये. प्रीतम सर, प्रीतम बाबा. प्रीतम सर. पारू, बघ बाई,